हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच वेळा असं होतं की मशीन घेतल्यानंतर पण त्यामागचा पण स्ट्रगल असतो आणि बरेच छोटे मोठे स्ट्रगल मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पण बघा, जेव्हा कमी कपडे असतात ना, तेव्हा दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागते की जास्त कपडे होतील आणि मग जे आहे एकसाथ आपण जे आहे मशीनला लावूया. तसंच बेडशीटचं पण होतं की एकच बेडशीट टाकायला तर काही पुरत नाही, म्हणजे ते मशीन तर काम करून घेईल, पण आपला थोडंसं जे असं वाटतं की उगाच कशाला ना, इलेक्ट्रिसिटी पण येते, त्यातल्या त्यात एकट्यासाठी जे आहे ते मशीन लावायचं. म्हणून मी गेले 4-5 दिवसापासून थांबली होती की अजून एक बेडशीट निघेल ना, तेव्हा दोघांना एकसाथ जे आहे ते मशीनमध्ये लावेल. आणि तो फायनली आज दोघंही वॉश करून झालेले आहेत इथे. आणि आय एम शुअर की मी ही अशी विचार करणारी एकटी व्यक्ती नाही आहे. असे बरेच लोकं असतील आणि बरेच लोकं माझ्यासारखा थोडा कंजूसपणा करून जे आहे घरातली कामं म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीने जी असते ही बचत करण्याची जी असते ती आपली टेक्निक असते. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्युचरमध्ये बऱ्यापैकी छोट्या जमा होऊन मोठा जो असतो ना, तो आपल्याला म्हणजे सेव्हिंग जी असते ती छोट्या एक रुपयाची असं म्हणतात ना, एक रुपया करतच 100 तयार होतात, मग 1000 तयार होतात आणि अशा ती गोष्ट असते. सो हे रोजची प्रोसेस आहे. म्हणजे सकाळपासून तर रात्रीपर्यंत दररोज जी असते ना, ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा हे इन्क्लूड होत जातं, तेव्हा कुठेतरी काही ना काही मोठी सेव्हिंग होत जाते. चला, वाळवत घालून माझं झालेलं होतं बेडशीट आणि आता म्हटलं आलेली आहे तर का नाही द्यायचं ना, इतक्या सुंदर फुलांचा व्ह्यू जो आहे, कारण बघितल्यावर इतकं छान वाटतं ना. आणि मला असं वाटतं की हे जे आहे ना, अशी एका लाईनीने बघत जाण्याची जी प्रोसेस आहे ना, जसं तुम्हाला मी दाखवत जाते ना रोज, त्याच पद्धतीने मी पण बघत जाते की ओके, एका साईडून सुरुवात करायची आणि पूर्ण एंडपर्यंत बघत जायचं. नाहीतर मग दिवसभर काही नाही, पाणी टाकायला आलं तर फक्त पटपट बघायचं असतं मला की पाणी नाही आहे तर पाणी घाला, असं एवढा वेळ मिळत नाही जास्त बघायला. म्हणून तुमच्यासोबत मी पण मन भरून जे असते ना, माझी बाल्कनी आत्ताच ह्या वेळेला तुम्हाला दाखवताना बघत असते आणि खूप छान वाटतं असतं. आणि आता तर बरेचसे अजून एक्स्ट्रा फ्लावर्स पण जे आहेत ते ॲड झाले, त्यामुळे अजूनच मन प्रसन्न होतं. बोलता ना गोष्टी टर्नआउट वेगळाच झाला आणि यात माझा फायदा झाला. सांगते मी तुम्हाला पुढे कसा काय. तर इथे पिया आणि पियाचे पप्पा जे आहे ना, सकाळीच बसले होते मोबाईल घेऊन आणि ते जे आहेत ना, दम आलूची रेसिपी बघताय आणि म्हणत होते की आम्ही रेसिपी बघतो आणि मग एक आपण फायनल करू आणि तशा पद्धतीने जे आहे ते दम आलू आपण बनवूया. लास्ट टाईम पण मी एक वेळा बनवली होती आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर केली होती. ते पण खूपच छान बनले होते, पण बरेच दिवस झालेत मला बनवून ना, म्हणून मला लक्षातच नाही की मी कसं काय बनवलं होतं. म्हणून म्हटलं चला, रेसिपी बघण्याचं काम तुम्ही करून ठेवा. आणि मग तेव्हा एक्स्ट्राचे सजेशन मला येत होते. मग मी सांगितलं त्यांना, एक काम करा, तुम्ही बघितली ना रेसिपी, तुम्ही तुमच्या पद्धतीनेच सगळं बनवा. काय बारीक करायचं आहे, कसं करायचं आहे, कापायचं आहे, मी काहीच हेल्प करणार नाही. आणि मला माहिती होतं मी जर किचनजवळ जर उभी असती ना, तर मला कुठले ना कुठले कामं करावेच लागतील. म्हणून मी डायरेक्ट ना ट्रायपॉडला कॅमेरा लावला, म्हणजे मोबाईल लावला आणि तिथून ना दुसरं काम करायला चालली गेली बेडरूममध्ये. म्हटले यांच्याकडे यायचंच नाही. पिया आणि पियाचे पप्पा बाय द वे दोघंजण इथे होते आणि दोघांनी काय कसं बनवलं आहे ना, हे तुमच्यासोबत मी पण आता बघते. पूर्ण जी रेसिपी होती ना, अगदी 20 की 22 मिनिटाचं हे मोठंच असं जे होतं ना, व्हिडिओ शूट झालेला होता, त्याला मी अगदी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवते की बघा कशा पद्धतीने त्यांनी जी होती ना भाजी बनवलेली होती. पण खरंच त्याची जी चव होती ना, ती काहीतरी म्हणजे असं वेगळंच, म्हणजे थोडी तिखट झाली होती, कारण माणसं लोकं ना मसाला खूप जास्त वापरतात. थोडी तिखट होती. घरामध्ये थोडं पनीर होतं ना, अक्षरशः ते पनीर पण त्यांनी टाकून दिलेलं होतं. पण भाजी खूपच छान बनलेली होती. आणि सोबत पिया होतीच त्यांच्यासोबत की इसमें थोडा ये चाहिए, उसमें थोडा वो लगेगा. तिचं ना असं काही म्हणजे जेव्हा असं काही कॅमेरासोबत ती येते ना, तर तिचं हिंदीच बाहेर येतं, माहीत नाही असं का. आणि हा बघा, तिचाच बोट आहे, इथे दाखवते ती हार्ट म्हणून की आमची भाजी आता तयार होते असं. तो म्हणजे ती स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत भाजी बनेपर्यंत ती तिथे तिची छोटी चेअर घेऊन उभीच होती लक्ष देण्यासाठी. आणि मला पण सांगत होती, मम्मा आमचं एवढं झालं आहे असं. मी म्हटलं तुम्ही काहीही करा, आज मी फक्त चपाती बनवेल आणि चपातीच तुम्हाला खाऊ घालणार आहे. भाजी जशी बनेल तशी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा आणि मी खायला रेडी आहे. कारण आपल्याला काय असतं ना, की कधीतरी अशी आयती गोष्ट मिळाल्यावर असं असते की बाबा काही पण द्या, मी तर चटणी भाकर पण खाऊन घेईल, फक्त तुम्ही म्हणा की आज तू बनवू नको असं. त्यातली माझी जी होती ती सिच्युएशन असते. पण भाजी खरंच खूप छान बनली होती. सो बघा, अशा पद्धतीने भाजी बनवली होती त्यांनी. इथे ना पियाचं जे आहे ना, मी 2-3 जे आहेत ना, तिला टी शर्ट्स वगैरे मागवले होते. म्हणजे मी जिओ मार्टवरून मागवलेलं आहे. आमच्याकडे जिओ मार्ट चालू आहे, पण सगळ्या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत ना, त्याच्यावर मिळत नाही. ज्या एक्सपेन्सिव्ह आहेत, म्हणजे ग्रोसरी वगैरे पण आहे ना, नॉर्मल मॅगी जर तुम्ही तिथे सर्च करायला गेले ना, तर मॅगी तुम्हाला मिळणारच नाही. कोलगेट बघितलं तर कोलगेट मिळणार नाही. अगदी महागडे प्रोडक्ट जे असतात ना, ते तिथे दिसत आहेत. माहीत नाही असं का होतं की आमच्याच लोकेशनला आहे, आय डोंट नो. पण येतच नाही तिकडे. सो मला तिच्यासाठी सोप मागवायचं
मागवायचा होता पियासाठी आणि म्हटलं कार्डमध्ये अजून 1-2 गोष्टी ॲड कराव्यात. तर मी हे टी शर्ट्स वगैरे, कारण हेच टी शर्ट ना सेम म्हणजे जे असतं ना आजिओला पण असे मिळतात आणि तेच जे आहे तुम्ही जिओ मार्टवरून पण घेऊ शकतात. इथेही तुमचं इझी रिटर्न वगैरे होऊन जातं. सो तसे 2 टी शर्ट मागवले होते. त्यापैकी एक जे आहे ना मी तिला 6 ते 7 वर्षाच्या रेंजमध्ये मागवला. तो तिला खूपच मोठा होतोय, तर हा रिटर्न करावा लागेल, कारण एक्सचेंज काय माहिती अवेलेबल असली साईज तर एक्सचेंज होतं. सो तो रिटर्न जाईल. आणि दुसरा जो होता ते 4 ते 5 वर्षामध्ये मागवलेला होता. सो तिला तो परफेक्ट आलेला आहे. आणि त्यानंतर सायंकाळी जे आहेत ना आम्ही इथे जवळच आहे आमच्या इथे, तर तिथे आलेलो आहोत स्टार बाजारला आणि म्हटलं थोडे फ्रूट्स वगैरे घेऊयात मस्त आणि थोडी ग्रोसरी वगैरे शॉपिंग करायची आहे. गहू संपलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे, सो गहू घ्यायचे आहेत. आणि इकडे आलो की आम्ही फ्रूटवर जास्त भर देत असतो, कारण मला असं वाटतं की थोडं रिजनेबल प्राईजमध्ये जे आहे इथे फ्रूट्स मिळतात, त्यातल्या त्यात फ्रेश पण असतात. आपण अगदी एक एक निवडून आरामशीर जे असतं ते घेऊ शकतो. सो मग मी भर देते जरा की चला आलोच एक तर आठवड्याभराचा जो स्टॉक आहे फ्रूट्सचा तो आपला झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे मँगोज होते, पण एवढे महाग होते म्हणजे 650 काहीतरी रुपयाने किलो होते. मी बघून घेतलं मस्त त्यांचं जो आहे त्यांचा स्मेल वगैरे घेतला आणि म्हटलं नको, जेव्हा थोडे अजून स्वस्त झाले ना तेव्हा घेऊयात. आणि असंही आता काही म्हणजे काहीतरी सणाला घरी मँगो आला आणि तो सीझनचा पहिला आम असं जी फिलिंग असते ना ती अशी काही नुसतं खाण्यामध्ये येणार नाही. म्हटलं जाऊ दे, थोडा मस्त अजून स्वस्त झालं की 2 आंबे जास्त घेऊ शकतो आपण, ठेवून दिलेत आम्ही. आणि त्यानंतर बाकीचा भाजीपाला वगैरे पण जे आहे इथूनच आम्ही घेतलेला, कारण की मग सुट्टीचा दिवस काय होतो ना दुसऱ्या दिवसावर जर ही गोष्ट ढकलली गेली ना तर दुसरा दिवस पूर्ण सायंकाळ त्या भाजीपाल्याच्या शॉपिंगमध्येच चालला जातो. म्हणून म्हटलं 2-4 का भाज्या असेल ना त्या आपण इथून घेऊन घेऊया, म्हणजे मग जेव्हा लागले तेव्हा आपण मिडलमध्ये जे आहे वीकमध्ये आपण आणून ठेवू शकतो. आणि खरंच सांगते मी, म्हणजे झुडिओ किंवा तुम्ही डीमार्ट वगैरेला जर तुम्ही कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेलात ना तर एक तरी गोष्ट घेतलीच जाते, मग ती गरजेची असो किंवा नसो. तर पियाचं झालेलं होतं की मम्मा माझं 1 to 2 टी शर्ट माझ्यासाठी मागवले, एक रिटर्न गेलं आहे ना तर मग आता इथून मला एक घेऊन दे. म्हटलं चल घेऊयात. असंही तिच्याकडे येलो कलर वगैरे नाही आहे. सो इथे नवीन जे होते ते 2-4 गोष्टी ॲड झालेल्या होत्या, तर म्हटलं जे आहे एक आपण इथून तिला घेऊया. आणि काय होतं ना की म्हणजे पियाकडे मला असं वाटतं की पियापेक्षा माझ्याकडे ना बिकॉज ऑफ ती ऑनलाईन शॉपिंगमुळे हॉल करण्यामध्ये ना तिच्यापेक्षा माझ्याकडे जास्त जे आहेत ते कपडे हळूहळू जमा व्हायला लागले. सो मला हे रिअलाईज होते की तिलाही अजून 2-3 टी शर्ट वगैरे घेतले पाहिजे. आणि काही ज्या गोष्टी असतात म्हणजे त्या फक्त थंडीत घालण्याच्या असतात, मग ते आपण त्यांनाही कन्सिडर करतो. आणि आयत्या वेळेला जेव्हा कुठे जायचं असलं किंवा डेली यूजसाठी पण आपण म्हणतो ना तर मग टी शर्ट वगैरेच मिळत नाही. म्हणून म्हटलं चला एक घेऊया. एक जे आहे ते ऑलरेडी मागवलेलं होतं मी. सो हे 200 रुपयाचं घेतलेले आहे. आणि जे सकाळी मी तुम्ही बघितलं ना जिओ मार्टवरून तर ते मी 109 रुपयाचं घेतलेलं होतं. मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा पण आम्ही असं म्हणजे जातो ना की म्हणजे स्टार बाजारला जेव्हा जातो ना तर त्याच्या बाहेर बरेचसे असे चाट हे ते बरेचसे असे छोटे छोटे दुकानं आहेत, पण मी ऑलवेज प्रेफर करते की डोसा खाऊयात म्हणून. पण आज म्हटलं डोसा न खाता ना आम्ही ब्रेड पण घेतला होता. म्हटलं घरी जाऊन मस्त जे आहे ना सँडविच बनवूया, थोड्या वेगळ्या प्रकाराचं बनवूया, त्यामध्ये अजून थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ॲड करूया आणि बघूयात कसं काय. सो आजचं जेवण आमचं असं होणार आहे, कारण की सकाळी भाजी खूप छान बनली होती त्यामुळे पोटभर जेवण झालं आणि उशिरा झालं होतं महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे एवढी भूक पण नव्हती. तर म्हणून आजचा जो प्लॅन आहे ना तो असा सँडविच वगैरे बनवण्याचा आहे. आणि हो, उन्हाळा सुरू होतोय, मी आधीच तुम्हाला आठवण करून देते, दिवसातून 10 ग्लास पाणी पीत असाल तर 2 ग्लास जास्त प्या, बिकॉज पाणी जास्त पिल्याने तुमची बॉडी हायड्रेट राहिली म्हणजे तुमची हायड्रेटचा जो प्रकार असतो ना तो तुमच्या चेहऱ्यावर पण दिसून येतो. सो मेक शुअर करून जास्त पाणी प्या. आणि हो, अजून एक गोष्ट, मी पहिल्यांदा डार्क चॉकलेट जी आहे ना तर ती विकत आणली आहे. लास्ट टाईम मला माझ्या भावाने ना असे 1-2 पॅकेट त्याला कंपनीत मिळाले होते, त्याने मला देऊन टाकले होते की खा म्हणून, पण मला अजिबातच म्हणजे आवडली नाही. म्हटलं एवढी कडू बाबा मला नाही खायची ही. पण पिया सगळं आवडून खाऊन गेली होती, कारण चॉकलेटच्या नावाने मुलं काही पण खातात. मग पण मी मग असंच 1-2दा मला असंच जे आहे म्हणजे असं बघता बघता मला लक्षात आलं की डार्क चॉकलेट जी असते ना ती हेल्थसाठी खूप चांगली असते. म्हटलं चला मग आता आजपासून सुरुवात करूया. म्हणजे तिथे मॉलमध्ये फिरता फिरता जरा लक्ष गेलं माझं चॉकलेटकडे. मग एक 50%ने जी होती ना डार्कची, म्हणजे तिची इंटेन्सिटी जी होती ना ती 50%ने होती, 70%ने होती. म्हटलं सुरुवात जी आहे ती 50%ने करूया. मग हळूहळू थोडं कडू खायची सवय झाली ना की मग 70% जी आहे ती घेऊया. म्हणजे रोजच खायची असं नाही, पण आणून ठेवली आहे की महिन्याभरामध्ये एवढं पॅकेट जे आहे थोडा थोडा तुकडा करून संपलं पाहिजे. बघूयात त्याचा हेल्थवर काय जे आहे ते बेनिफिट्स होईल की नाही होईल, लेट्स सी. सो आणलेली तर आहे. आता ही सगळी ग्रोसरी जी आहे ती मी मस्त रचून घेते.
काम करण्याआधी किचन मोकळा असला ना, की मग काम करायला मज्जा येते. म्हणून मी शक्य तेवढं पटापट सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि बघा काही प्रिपरेशन करून ठेवलं होतं. त्यामध्ये हिरवी चटणी मी बनवून ठेवलेली आहे. ही चटणी बनवताना मी त्यामध्ये 2 चम्मच दही घातली होती, कोथिंबीर घातली होती, अद्रक, लसूण आणि काळं मीठ थोडं घातलं होतं आणि चवी थोडंसं जे आहे ना, म्हणजे जिऱ्याचं पावडर घातलं होतं आणि छान मस्त बारीक करून घेतली. आणि ही मी जी हे आहे ना चटणी, ही बनवून तयार झालेली आहे. तर ही चटणी मी आता पुढे सँडविच बनवण्यासाठी जे आहे ते यूज करणार आहे. यामध्ये ना तुम्ही थोडा लिंबू पण पिळून घेऊ शकता जर तुम्हाला थोडे आंबट बनवायचे असेल तर, पण लिंबू अवेलेबल नव्हता म्हणून मी स्किप केला. पण दही जर टाकली ना, दहीने खूप छान टेक्स्चर पण येते तिला, म्हणजे छान अशी क्रीमी बनते ती. आणि लास्ट टाईम पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की हे जे सँडविच मेकर आहे तर मी मिशोवरूनच मागवलेलं होतं आणि आता ते मी सेकंड टाईम जे आहे ते यूज करणार आहे. सो खूपच चांगलं आहे खरं सांगायचं तर. त्यावर जे ग्रिलचे जे डिझाईन येते ना, ती मला खूपच आवडते. चला आता रेसिपीबद्दल बोलून घेऊया. तर मी थोडंसं जे होतं ना, आतली साईड पण पावची शेकून घेतली होती, म्हणजे थोडा क्रिस्पीनेट त्यामध्ये ॲड होतो. आणि त्यानंतर चटणीची लेअरिंग दिली. आणि हे थोडे जे आहेत व्हेजिटेबल वगैरे मी कापून ठेवला होता, कांदा, टमॅटो आणि बटाटे मी तेव्हाच उकडायला टाकले होते स्टार्टिंगला घरी आल्या. सो त्यांचे असे काप करून घेतलेले आहेत, ते मस्त रचून घेतले. त्यावर थोडं ऑरेगॅनो टाकलेलं आहे आणि थोडा चाट मसाला पण त्यावर टाकलेला आहे. तुमच्याकडे जर तुम्ही मेयोनीज खात असाल तर तुम्ही मेयोनीज टाकू शकता, पण मला असं वाटतं की मेयोनीज जे असते ते तेलापासून बनलेलं असतं, म्हणून मी आता हळूहळू मेयोनीज वगैरे खाणं बंद केलेलं आहे. आणि मी ते चीजची स्लाईस जी आहे ना ती घेतलेली आहे आणि असं ठेवून दिलं. यावर तुम्ही चिली फ्लेक्स पण, तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकू शकतात. आणि मी मागे पण एकदा तुम्हाला सांगितलं होतं की मी टमॅटो सॉस वगैरे पण खाणं आता बंद केलेलं आहे. सो ते पण तुम्ही खात असाल तर तुम्ही ते पण ॲड करून घेऊ शकतात, किंवा शेजवान चटणी पण तुम्ही लेअर जी आहे ती देऊ शकतात. आणि मस्त दोघी साईडला तूप टाकून जे आहे ना ते मी याला शेकून घेते. आणि खरंच सांगते मी, इतकं म्हणजे भन्नाट बनलं होतं ना हे सँडविच. अजून तुम्ही यामध्ये ना काकडी वगैरे पण जे आहे ना ते ॲड करून घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने मस्त सँडविच बनवून जातं. आणि खरंच सांगते खूपच मस्त बनतो, खूप म्हणजे खूपच. आता हे एक पदार्थ असा झाला ना आमच्या घरामध्ये की मस्त फ्रेश ब्रेड आणायचा आणि मग जे आहे सँडविच बनवून एखाद दिवशी कमी भूक असली की रात्रीच्या वेळेला बनवायचं, किंवा ब्रेकफास्ट बनवायचा हेवी असा तर त्या दिवशी मस्त बनवून घेऊ शकतो. 1 ते 2 सँडविचमध्ये पोट भरून जातं आणि खूपच खरंच टेस्टी लागतं. एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही. आणि आता ॲक्च्युली मी असं उभं राहूनच खाते, कारण याआधी मी जे आहे पिया आणि पियाच्या पप्पांना दिलेलं आहे. आणि आपलीच वेळ अशी असते ना की गरम गरम खायचं म्हटलं की मग अर्धं जेवण तर किचनच्या जवळ उभं राहूनच होत असतं. आणि मग उरलेलं अर्धं ते तव्यावरून खाली आलं, किंवा जे काही आपण बनवतोय ती प्लेटमध्ये आलं की मग अर्धं बसून खायचं. जसं की डोसा आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त बायकांना माहिती असतात की गरम गरम काही गोष्ट कधीतरी खायची असली की त्यामागचा स्ट्रगल काय असतो ते. खाऊन तर झालं आहे मस्त. आजचं असं वेगळं काहीतरी जेवण करून खूपच मज्जा आली. पण आता हे किचन पण सगळं आवरून घ्यायचं आहे. तसं रोजसारखे एवढे जास्त भांडे भरले नाही आहे, एक प्लेट्स भरलेले आहेत फक्त. आणि ते सँडविच मेकर जे होतं ते सगळं करायचं आहे. तूप वगैरे संपलं होतं, म्हटलं ते पण काढून घेते, कारण उद्यावर सोडलं तर मग ती गोष्ट परत अजून तिला 5-10 मिनटं द्यावे लागतात. त्यापेक्षा आताच जे आहे ते काढून ठेवते. सो ते पण काढून घेतलं. सगळा किचन जो आहे तो मी सगळं आवरून घेते आणि मग जे आहे निवांत आपल्याला बसता येतं, कारण मग नंतर करू आणि होईल 5-10 मिनिटांनी, मग ते काही जमत नाही. मग हळूहळू अजून बॉडी जी असते ना ती अजून जे असते ना, म्हणजे लेझी झोनमध्ये जायला लागते आणि मग नंतर गोष्टी अजून थोड्या अवघड होतात. त्यामुळे वेळेवरच काम झालेले कधी पण उत्तम. नवीन गोष्टी घेतली मी, ती आपण असो की मुलं असो, सगळ्यांची फिलिंग सारखीच असते. अगदी हे टी-शर्ट विकत घेतल्यापासून गाडीवर सुद्धा पियाने येता येता जे आहे हातातच पकडलेलं होतं. घरी आल्यावर पण तिचं चाललं होतं, मम्मा मला घालायचं आहे. तिला म्हटलं थांब आधी जेवण करूया. सो लगेच जेवण झाल्याला तिने इथे घातलेलं आहे, कारण तिला तुम्हाला दाखवायचं होतं की बघा मी किती छान टी-शर्ट घेतलं आहे असं. तिच्याकडे येल्लो कलर नव्हता ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणून ती जास्त एक्सायटेड होती येल्लो कलर घेण्यासाठी, की मग माझ्याकडे येल्लो कलर नाही, मला पाहिजे असं तसं तिने कन्व्हिन्स केलं होतं मला. आणि म्हणून तिला दाखवायचं पण होतं. सो छान दिसतंय, काहीतरी क्रॉप टॉप सारखं आहे ते. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो खाली वॉक वगैरे करण्यासाठी. आणि सध्या वॉकला आलो की मग पिया तिच्या मैत्रिणीला बोलवून जे आहे सायकलिंग करते. एवढी फास्ट सायकलिंग करायला लागली, म्हणजे 2 महिन्यापूर्वी ही सायकल पिया हात पण लावत नव्हती, अशीच पडून होती. आणि आता कॉन्फिडन्स एवढा बिल्डअप झाला आहे की मस्त सायकल पळवायला लागली. चला आता आम्ही आमचा वॉक कंप्लीट करतो आणि मी माझा व्हिडिओ पण इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.